सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू द न्यू वीडियो। आज की वीडियो है ट्रैवलिंग मुंबई टू देवगढ़ एंड हम लोग जा रहे हैं शादी के लिए। सो मेरी बहन की शादी है देवगढ़ में। तो अभी हम लोग रात के 11:30-12 के अराउंड निकल चुके हैं। तो अभी फ़िलहाल यहाँ पे पेट्रोल पंप पे हम लोग पेट्रोल भर रहे हैं और यहाँ से अभी निकलेंगे। हम लोग जाएंगे पहले डॉकयार्ड, वहाँ से मेरे भाई के पेरेंट्स बैठेंगे और फिर वहाँ से हम लोग स्टार्ट करेंगे अपना जर्नी। तो बने रहना और देखते रहना। सो अभी मैं डॉकयार्ड पहुँच चुका हूँ। तो अभी इन लोग की बैग की लोडिंग चल रही है। तो अभी निकलेंगे यहाँ से थोड़ा सा ही 10-15 मिनट में, जैसे कि बैग हम लोग ऊपर डाल देंगे। तो रात को थोड़ा मोस्टली कम व्लॉग करूँगा मैं, क्योंकि फ़ोन में स्पेस कम है और गोप्रो से ज़्यादा व्लॉग नहीं हो पाएगा रात को। तो चलो। तर मित्रांनो, आता आपण एका हॉटेलवर थांबलेलो आहे। इथे श्रद्धा करून हॉटेल आहे, ओके। तर आता आपण इथे नाश्ता करू थोडा, आणि इथून 3.5 तास दाखवतं आहे आपलं गाव। तर बघूया, आता थोडासा नाश्ता करून निघूया। तसं पण आता दुपारी पण 1 वाजेपर्यंत पोचू, ओके। तो चलो बघूया काय आहे भेटतं इथे नाश्त्यासाठी। तर आता अशी मिसळ आलेली आहे आणि बाबांनी घेतले शिरा आणि पोहे। सो आता मी थोडं लेट आलो, तर माझी पण ऑर्डर येईल थोड्याच वेळात। सो आता माझा नाश्ता करून झालेला आहे, मिसळपाव खाल्ली मी, ओके। तो आता माझी मम्मी आणि जेवायचं बाकी आहे, म्हणजे नाश्ता करायचा बाकी आहे। तर त्यांचं झाल्या आपण निघू इथून। तर व्लॉगमध्ये बनवून राहा, जसं गाव जवळ येईल तेव्हा तुम्हाला मी अजून व्हिडिओज दाखवेल मस्त। सो आता आम्ही पोचलो आहे पडेल कॅन्टीनला आणि इथे थांबलो आहे। पोटोबा करून एक हॉटेल आहे। तर आता आपलं जेवण आलेलं आहे। सो आज सगळ्यांचे व्हेज थाळी, आणि आज काय का कोणता तरी डे आहे, ओके, फ्रायडे आहे। सो आता आम्ही जेवणार आणि मग इथून निघणार सरळ घराकडे। तर आम्हाला इथे यायला खूप टाईम लागला, कारण का एक ब्रिज इकडचा बंद होता। सो पूर्ण परत फिरून यायला 1.5 तास गेला, ओके। सो आता जेवू आणि निघू। सो आपलं आता जेवण झालेलं आहे आणि इथे आपण थांबलेलो पोटोबा करून। सो आता आपण निघूया आणि पोचूया घरी फायनली। इथून 23 मिनटं दाखवते, म्हणजे अर्धा तास पकड़ा, एंड आधे घंटे में हम लोग पहुंच जाएंगे। बाय। तो अभी फाइनली हम लोग पहुंच चुके हैं। तो अभी मैं आपको दिखाता हूँ कैसा व्यू है यहाँ पे। मैं भी बहुत टाइम के बाद आया हूँ, तो चलो देखते व्यू। ये यहाँ से ऐसा रोड आता है और यहाँ से ऊपर जाना है, ओके। सो
अभी पहले बैग वगैरह निकालेंगे गाड़ी के ऊपर से और फिर ऊपर जाएंगे। तो ये रास्ता है, यहाँ से हम लोग अभी ऊपर आए। तो मैं अभी आपको ऊपर लेके चलता हूँ जहाँ पे हम लोग का घर है गांव का। एंड मतलब दो दो घर है, नीचे भी एक है ऊपर भी एक है, तो दोनों भी दिखाता हूँ कैसे है। तो यहाँ से ऐसा ऊपर एंटर करेंगे हम लोग, तो यहाँ से ऐसा व्यू है। एंड ये चलते चलते हुए यहाँ से ये फर्स्ट एक घर है एंड ऊपर एक है। तो यहाँ पे मैं अभी आपको थोड़ी देर में कुछ दिखाता हूँ, बहुत बढ़िया चीज़ बनाई हुई है। तो फ़िलहाल अभी ऊपर चलते। तो ये आपको हमारा गांव का घर पूरा एकदम जो ओरिजिनल गांव का घर रहता है वैसे ही दिखेगा। तो इसमें कुछ ऐसा टाइल्स वाइल्स एंड ऑल या फिर सीमेंट वगैरह का वर्क ज़्यादा नहीं है। तो देख लो, यहाँ से ऐसा एंटर करेंगे, यहाँ से भी जा सकते हैं। और ये हो गया, यहाँ से ऐसे अंदर रूम्स है आणि अजून पण दाखवतो तुम्हाला। तर हे आहे गोठा जहाँ पे काउज एंड ऑल रखते, तो वो भी दिखाऊंगा बाद में। पर फिलहाल अभी यहाँ पे काउज एंड ऑल नहीं है क्योंकि अभी यहाँ ज़्यादा कोई रहता नहीं है, तो सिर्फ आपको दिखा दूँगा कैसे। तो अभी मैं आपको एक बहुत बढ़िया चीज़ दिखाता हूँ। तो ये डेकोरेशन किया है शादी के लिए, तो वो किस चीज़ का बना है वो देख लो, वो बहुत ही बढ़िया चीज़ है जो आपको भी पसंद आएगी, बहुत लोगों को पसंद है। और वो है ये अल्फेंजो मैंगो हापुस आम, और वो भी देवगढ़ के। तो ये एक अलग चीज़ देखी मैंने आज गांव में आके, जो शादी है अभी परसों, तो अभी हल्दी है आज, तो उसके लिए ये वाला डेकोरेशन किया है, वो भी मैंगोस का। कपडे चेंज केलेत आंघोळ केली अँड तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो कसं आहे, कारण का इथे गाणे चालू आहे तर कॉपीराईट येऊ शकतो। ओके, सो व्ह्यू बघा। इथून वरती गेलो आपण तर जंगल आहे पूर्ण आणि वरून डायरेक्ट समुद्र येते। सो जर आपल्याला उद्या टाईम मिळाला तर मी तुम्हाला इथून जाऊन दाखवेल, नाहीतर तिथून खालून पण रस्ता आहे डायरेक्ट समुद्राकडे जायला। आपली नवरी तयार आहे आता, पण काम करते सध्या। आता थोड्याच वेळात हळदीला सुरू करणार आहे। ओके, कोणाला नेते? आमचे फोटोग्राफर आलेत ना, त्यांच्यासाठी स्पेशल। ओके ओके। आता तुम्हाला बँड वगैरे ऐकायला येते, तर आता आम्ही ते मंदिरात आलो आहे, जे तुम्हाला मगाशी मी दाखवलं आता बँडचा व्हिडिओ। सो आता इथून आपण परत घरी जाणार आणि तिथे मग हळद सुरू होणार। ओके, बाय। सो आता हे सेकंड मंदिर आहे, दोन्ही पण शंकराचेच मंदिर होते आणि आता आम्ही इथून फायनली जाणार परत घराकडे आणि मग इथे होतं।
तो फाइनली आज है शादी का दिन और अभी हम लोग निकल रहे हैं हॉल की तरफ। तो ये गाड़ी में सब लोग बैठ गए, तो अभी निकलेंगे 10-15 मिनट में। एका साईडला सो आता एक ही नवीन पद्धत आहे वेगळी जी मी आता बघतोय, ते नारळ फोडायची मंदिराजवळ। आपलं मंदिर इथे आहे, आता काका इथे नारळ फोडते। अच्छा, फक्त नारळ ठेवायचा होता, फोडायचा नव्हता। आता एक जागी आपलं नारळ ठेवून झालेलं आहे, आता काका पुढे गेलेत बाईकवर। सो आता आपण सेकंड मंदिर, अजून एक मंदिर करतो, अजून एक विमलेश्वर मंदिराच्या इथे पण ठेवणार आहे। ते पुढे गेलेत, आम्ही जरा पाठी राहिलो। चला कोणतरी गाव होतं तो. आता विमलेश्वर मंदिराकडे आपण थांबलो आलो आहे म्हणजे। सो आता इथे सेकंड नारळ ठेवतो, ॲक्च्युली थर्ड आहे। पहिले पण आपण इथे थांबलेलो एक जागी, इथे सेकंड थांबलो। तर आता काका इथे ठेवतात थर्ड। तर हे मंदिर तुम्हाला मी म्हणलेलं ना की आपण दाखवणार आहे तुम्हाला वटवाघूळवालं, तर ते आपण उद्या येऊ। आज सध्या आपल्याला लग्नाला जायचं, तर मी ह्या ब्लॉगला 2 पार्टमध्ये शूट करेल। ओके, नारळ नाही आपल्या हॉलजवळ आपण पोचलो आहे। अँड आता पुण्यवचनाचं कार्य असणार ते तुम्हाला जर मराठी लग्न माहीत असेल महाराष्ट्रीयन पद्धतीचं, ते पुण्यवचनची एक असते पद्धत। त्यानंतर मग 11:30ला लग्न आहे। सो अजून आपल्याकडे 2 तास आहेत। आज जातो, हे इथे हॉल आहे। आता आपला नाश्त्याला सुरुवात करू। जे जे लवकर येतात त्यांच्यासाठी नाश्ता आहे पोहेचा। ओके, आता ते पुण्यवचनाच्या कार्याला सुरू झालं आहे, तर तुम्हाला दाखवतो कसं असतं ते। ओके, आपण आता जाऊया तिथे। म्हणायचा परत नैवेद्य लावायचा। नैवेद्यामध्ये पाणी अमजवार पेयावे, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे देवाला गाणं देवग्रह देणे विष्णुराज तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्या दीर्घमाय देवंतो ब्रह्मो तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्या दीर्घमाय ब्रह्म। आता नवऱ्याकडचे लोक आलेले, तर तिथे आपण जाऊया, मग त्यांना घेऊन येऊया सोबत। चल जायचं। है ना पंच कदिना कन्या शुभ लग्न ममता तुझी करुणता।
आता लग्न झालेलं आहे. तुम्हाला मी रुखवत दाखवतो. जे लास्ट टाईम तुम्हाला मी सुशांताच्या लग्नात दाखवलेलं ते माझी मम्मी बनवते. सो ते तिथे ठेवलेलं आहे. तर आपण जाऊया आता बघूया. तर आता पण इथे जेवायला आलो आहे खाली. इथे तुम्हाला दाखवतो जेवायचं सीन कसं आहे. तर आता सगळे एकसाथच बसलेत लोक गावामध्ये. नाही तर आपल्या इथे मुंबईमध्ये सगळे असे आपले एक वेगवेगळे बसतात. सो आता लग्न झालेलं आहे. आता आहे विदाईचा सीन. तर तुम्हाला दाखवतो मी आता. इथून जातील मग आपण या व्हिडिओला आपण इथे एंड करू. ओके चला.